पेण तालुक्यातील काश्मिरे गावात सतत चोऱ्या घरफोडीचे गुन्हे घडत होते, यामुळे नागरिक देखील हैराण झाले होते। विशेष बाब म्हणजे चोरटा आसपासच्या परिसरातील असल्याची खात्रीच नागरिकांना झाली होती, कारण बरोबर बंद घरे हेरून कोणताही सुगावा न लागता अगदी बिनधोकपणे या चोऱ्या करून चोरटा पसार होत होता। घरफोडीचे 3 गुन्हे काश्मिरे गावात आणि परिसरात घडले होते, त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अशाच प्रकारे दिनांक 5 फेब्रुवारी रोजी काश्मिरे गावातील संगीता खंडू पाटील यांच्या बंद घरात दरोडा पडला। चोरानं घरातील सोफ्याचं सामान, टीव्ही, टेबलचे ड्रॉवर अस्ताव्यस्त करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 3,74,000 रुपयांचा माल घेऊन पळ काढला होता। याबाबत पेण पोलिसांना कळवण्यात आलं। लागलीच तपासाची सूत्र हल्ली उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रगटीकरण कक्षाचे अधिकारी, पोलीस सब इन्स्पेक्टर समद बेग आणि अंमलदार हात धुवून चोरट्याच्या मागावर लागले। घरफोडीच्या 4 गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना असंख्य सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। तांत्रिक विश्लेषण तसंच गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू असताना हरिश्चंद्र उर्फ गुड्डू बाळकृष्ण म्हात्रे वय 27 वर्ष राहणार काश्मिरे याच्यावर पोलिसांचा संशय बळावला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। त्याची अंगझडती घेतली असता गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली 45,000 रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन त्याच्याजवळ सापडली। त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीनं घरफोडीचे गुन्हे कबूल केले। या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।